अजिंठा पायथ्याशी बिबट्याचा धुमाकूळ, शेतकरी महिलेच्या 6 शेळ्या ठार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील ढाबा परिसरात बिबट्याने हल्ला करून शेतकरी महिलेच्या शेळ्या ठार केल्याची घटना घडली. ढाबा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव सावळदबारा रस्त्यालगत गट क्रमांक 82 मध्ये आहे. येथे शेळी पालनासाठी टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र सोमवार दिनांक 9 मार्च रोजी वन्य प्राणी बिबट्याने संरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि 4 बकऱ्या व 2 बोकड असे एकूण 6 शेळ्यांना ठार केले. या खोलीमध्ये पार्टिशन जाळी असल्यामुळे इतर काही शेळ्या वाचल्या असल्या तरी या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तात्काळ अजिंठा वन विभागाला दिल्यानंतर सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी, वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कार्यालयीन कारवाईसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसलाय. त्यामुळे वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातून शेतकऱ्यांकडून होत आहे. झुंजार जनता न्यूज साठी दिलीप मोरे, सोयगाव.